मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसाचे 2024-2025 थकीत बिल मिळावे यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 25 जून 2025 रोजी कारखाना स्थळी धरणे आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी कारखाना प्रशासनाने 1 जुलै 2025 रोजी पैसे जमा करतो असे लेखी आश्वासन दिले होते, परंतु पैसे न जमा झाल्यामुळे रयत क्रांती संघटना खटाव तालुका अध्यक्ष नितीन काका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन 2 जुलै 2025 रोजी आंदोलनाला सुरुवात केली। त्यावेळी कारखाना प्रशासन अधिकारी श्री मोरे साहेब यांनी फोनवरून संपर्क केला आणि 107 शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा केले आहेत असं सांगितलं। त्यानंतर बँकेत फोन करून माहिती घेतली असता पैसे जमा झाले असल्याची खात्री पटल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे कधी जमा करणार याविषयी कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चा झाली। त्यावेळी मोरे साहेब यांनी फोन करून संपर्क केला आणि राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे 9 तारखेला जमा करतो असं लेखी हमी देतो असं ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यामुळे कारखाना प्रशासन यादव साहेब यांनी कारखान्याच्या लेटर पॅडवर लेखी हमी दिली। यावेळी रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी म्हणाले, आपण 107 शेतकऱ्यांचे पैसे जमा केल्याबद्दल आभार मानले। राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने नाराजी व्यक्त केली। राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना थांबणार नाही असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। आंदोलन आपण स्थगित करत आहोत, जर ठरल्याप्रमाणे 9 तारखेला पैसे जमा न झाल्यास पुन्हा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी औंध पोलीस ठाण्याचे अविनाश मते साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पुसेसावळी गटाचे नेते सुहासदादा पिसाळ, सौरभ चव्हाण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी, गोपूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।